राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ बांधकाम विभाग यांचेकडे दिनांक 13 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले। पेनूर तांबडा गेवती या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निधी मंजूर असताना बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार याचेमुळे 2-3 वर्षे रस्त्याचे काम रखडले होते। ते काम त्वरित दर्जेदार क्वालिटीप्रमाणे करण्यात यावे। जनहित शेतकरी संघटनाने बांधकाम विभाग कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले होते, अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने कुलूप ठोकणार असा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी व कार्यकर्ते यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला होता। त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम त्वरित करण्यास सुरुवात केली आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या ओके येवती पेनूर तांबडा मार्गे शिवरे रस्ता हा गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी मंजूर असताना डांबरीकरणाला ते काम रखडत पडलं होतं। पुन्हा वडवळ गोटीवाडी कातेवाडी कुरुलवरनं सवाळेपाटी हा डांबरीकरणाचा रस्ता अक्षरशः रखडत पडलेला आहे। पाटकुलपाटीपासून पाटकुलपर्यंत पाटकुलवरून टाकळीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत। गांजोळ्याच्या वस्तीजवळ रविमाळीच्या वस्तीजवळ येणाऱ्यांना अपघात होतोय, कुणाचे पाय मोडलेत, कुणाचा जीव जातोय। टाकळीपर्यंत अतिशय खड्डेमय रस्ता झालेला आहे आणि वडाजीवाडी ते कोनेरी डांबरीकरणाची मागणी त्याला निधी मंजूर आहे प्रधानमंत्री सडक योजनेत आणि कोनेरी येवती रस्ता या सर्व रस्त्याची चौकशी लावून संबंधित सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता 4 दिवसापूर्वी। त्याची दखल घेऊन मान्य ठेकेदारांना सगळ्या नोटिसा काढल्या आणि एक ठेकेदार त्यांनी स्वतः आता युतीचं काम आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू केलेलं आहे। युती तांबडा मार्गे पिनूरची हजारो लोक येणं जाणं आहे, रोपळे तिकडनं येणारे सोलापूरला जाणारे लोकांची वर्दळ आहे, शिवऱ्यावरून येणारी लोकांची वर्दळ आहे। पिनूर तांबडाच्या लोकांना पण आता डांबरी रोडवरून येता येईल। विद्यार्थी असतात, केंद्र दुधाची मोठमोठे असतात, उसाचे ट्रॅक्टर भरून येतात। त्या अधिकाऱ्यांना मी समजावून सांगितलं सर ट्रॅक्टर लोड असतो एखाद गाडी की वासे म्हणून मळ्या पडतात, त्याचं नुकसान झाल्यावर 4,000 रुपये घेतल्याशिवाय तुळ्याने ऊस भरत नाहीत। त्या शेतकऱ्याला ऊस जाणार किती, त्याला परवडणार कसं? पाटकुलपाटीपासून खड्डे पडलेले टाकले सगळीकडचे या बाबतीत दखल घेऊन त्यांनी लेखी ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि हे मोठं यश जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या प्रयत्नाला आलेलं आहे। त्यामुळं पहिल्यांदा बांधकाम अधिकाऱ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, स्वागत करतो आणि येत्या 4 दिवसात पाटकुलपाटीपासूनच्या खड्डे बुजवायला कामाला सुरुवात करतो असं त्यांनी आश्वासन दिले। इतर रस्त्याची बी कामं आता 8 दिवसात सुरू होतील। खरोखरच ही मीडिया आणि पत्रकार बंधूमुळे मिळालेला न्याय आहे माझ्या नागरिकांना, त्याचं मनापासून अभिनंदन करतो। मी जनहित शेतकरी संघटना जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे। आम्ही 4 दिवसापूर्वी बांधकाम विभाग मोहोळ येथे या रस्त्या संदर्भात पेनूर तांबडा गेवती मार्ग हा रस्ता मंजूर असताना अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नव्हते। त्याच्यासाठी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं, अन्यथा 4 दिवसानं आम्ही कार्यालयाला कुलूप ठोकू असा एक इशारा दिलेला होता। त्याच्यानंतर कर्तव्यदक्ष कदम साहेब यांनी दखल घेऊन संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावून त्वरित रस्त्याचे काम चालू केलेले आहे। त्याच्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे, ठेकेदाराचे आणि माननीय प्रभाकर भैया देशमुख यांचे आभार व्यक्त करतो।